मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे परंपरेच्या नावाखाली रक्तरंजित गोटमार मेला। 2 गावांमध्ये पुन्हा दगडफेक, शेकडो जखमी, प्रशासन असहाय्य। हा आहे पांढुर्णा येथील कुप्रसिद्ध गोटमार मेला। जगभर चर्चेत असलेला पण रक्तरंजित खेळ म्हणून ओळखला जाणारा उत्सव प्रत्येक वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जाम नदीच्या काठावर पांढुर्णा आणि सावरगाव या 2 गावातील लोक एकमेकांवर दगडफेक करतात। या दगडफेकीत अनेक लोक गंभीर जखमी होतात तर काहींना तर आपला जीव गमवावा लागतो। म्हणजेच परंपरेच्या नावाखाली इथे रक्ताचा खेळ खेळला जातो। पण प्रश्न असा की हा खेळ नेमका कसा सुरू झाला? यामागे आहे जवळपास 300 वर्ष जुनी एक प्रेम कथा। पांढुर्ण्यातील एका मुलाने आणि जाम नदीच्या पलीकडे असलेल्या सावरगावातील एका मुलीने एकमेकांवर जीव ओवाळून टाकला होता। मात्र या 2 गावातील लोकांनी त्यांचे प्रेम मान्य केले नाही, लग्नाला विरोध केला आणि मग या प्रेम युगलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला। ते जाम नदी ओलांडून पळून जात असतानाच दोन्ही गावातील लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि दगडफेक झाली आणि या प्रेमी युगलांचा मृत्यू नदीच्या मध्यभागी झाला। त्यानंतर त्यांच्या मृतदेहांना माँ चंडिकेच्या दरबारात नेऊन पूजा करण्यात आली। या घटनेच्या स्मरणार्थ आजही गोटमार मेळा साजरा केला जातो। आजही हजारो लोक या मेळ्यात सामील होतात, दगडफेक करतात आणि रक्त सांडतं। जाणकार सांगतात की गोटमार यात्रेला तब्बल 300 वर्षाची परंपरा आहे। मात्र या परंपरेचा इतिहास अत्यंत भयावह आहे। सन 1955 मध्ये या खेळात पहिला बळी गेला। त्यानंतर 2023 पर्यंत एकूण 13 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो भाविक कायमचे अपंग झाले आहे। त्यांच्या घरात अपंगत्व आले किंवा मृत्यू झालाय त्या कुटुंबासाठी हा दिवस उत्सव नसून शोकाचा दिवस असतो। विशेष म्हणजे या सर्व बळींची नोंद मध्य प्रदेश शासनाकडे नाही, हे धक्कादायक वास्तव आहे। यंदाही शनिवारी झालेल्या दगडफेकीमध्ये तब्बल 934 लोक जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आलाय। प्रत्येक वर्षी पोलीस तैनात असतात, प्रशासन तयारी करतं, पण तरीही लोकांचे जीव जातात। ही खरी परंपरा आहे का की परंपरेच्या नावाखाली सुरू असलेला रक्तरंजित खेळ सणाचा आनंद आहे का की मृत्यूचा उत्सव? भारताची संस्कृती जगभर गाजते पण गोटमार मेळ्यांसारख्या घटनांनी आपल्या परंपरेवर प्रश्नचिन्ह उभे राहते का? पांढुर्णा गोटमार मेला परंपरा की रक्तरंजित खेळ? प्रशासन काय पावले उचलले? लोकांचा जीव धोक्यात घालणारी परंपरा थांबवली जावी का? आम्हाला कमेंट करून आपलं मत नक्की सांगा। याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, नागपूर।